सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण PYQ सिरीज पार्ट 9 मध्ये काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. प्रिव्हियस इयरमध्ये म्हणजेच मागच्या वर्षी 2022-23, 2017-18 मध्ये जे पेपर झालेले आहेत, तर त्याचा आपण या ठिकाणी ते संपूर्ण प्रश्न कव्हर करणार आहोत. तर शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 1. In SI unit, 1 coulomb corresponds to quality of electricity of about म्हणजेच SI युनिटमध्ये 1 कुलम सुमारे विजेच्या प्रमाणाशी संबंधित आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 6.24 इंटू 10⁻18. प्रश्न क्रमांक 2. विच मटेरियल हॅज नेगेटिव्ह टेम्परेचर कोएफिशियंट अमॉंग द फॉलोइंग म्हणजे खालीलपैकी कोणता सामग्रीमध्ये नकारात्मक तापमान सहकार्यक्षम आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कार्बन. आता या ठिकाणी ऑप्शन जर बघितले असाल तुम्ही ABCD जे सिरियल नंबर आहे ते वरती खाली झाले आहेत. तर याचं मेन महत्वाचं उत्तर लक्षात ठेवा, कार्बन हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. द इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स ऑफ पॅरलल सर्किट इज फिलिंग द ब्लँक्स दॅन स्मॉलेस्ट अँगल रेझिस्टन्स. समांतर सर्किटचा समतुल्य प्रतिकार हा सर्वात लहान सिंगल रेझिस्टन्सपेक्षा रिकामी जागा आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी स्मॉलर. प्रश्न क्रमांक 4. इन अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर स्लिप रिंग आर कनेक्टेड टू. स्लिप रिंग इंडक्शन मोटर स्लिप रिंग याशी जोडलेल्या असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रोटर. प्रश्न क्रमांक 5. विच मोटर इज यूज फॉर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसाठी कोणती मोटर वापरली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी DC सिरीज मोटर. प्रश्न क्रमांक 6. हाऊ मेनी स्लिप रिंग्स आर देअर इन अ स्लिप रिंग इंडक्शन मोटर. स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये किती स्लिप रिंग असतात. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 3. प्रश्न क्रमांक 7. द स्टेटर वाइंडिंग ऑफ 3-phase स्लिप रिंग इंडक्शन मोटर हॅज 4 पोल. हाऊ मेनी नंबर ऑफ पोल इन रोटर वाइंडिंग. 3-phase स्लिप रिंग इंडक्शन मोटरच्या स्टेटर वाइंडिंगमध्ये 4 पोल असतात. रोटर वाइंडिंगमध्ये किती पोल असेल. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 4. प्रश्न क्रमांक 8. विच टाईप ऑफ कॅपॅसिटर इज यूज्ड इन अ सिंगल फेज कॅपॅसिटर टाईप मोटर. म्हणजे सिंगल फेज कॅपॅसिटर मोटरच्या मोटरमध्ये कोणत्या प्रकारचे कॅपॅसिटर वापरले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पेपर कॅपॅसिटर. प्रश्न क्रमांक 9. व्हॉट इज द इफेक्ट ऑन मोटर इफ सिंगल फेजिंग ऑकर ड्युरिंग रनिंग ऑफ 3-phase मोटर. म्हणजे 3-phase मोटर चालविताना सिंगल फेजिंग झाल्यास त्याचा मोटरवर काय परिणाम होईल. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी द मोटर कंटिन्यू टू रन इन अ 2-phase ट्रॅक्शन ऑफ एक्सेस करंट वाइंडिंग इज लाइकली टू बर्न. प्रश्न क्रमांक 10. व्हॉट इज द मॅक्झिमम परमिसिबल टेम्परेचर ऑफ क्लास ई इन्सुलेशन. वर्ग ई इन्सुलेशनचे कमाल सुरक्षित तापमान किती आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 120°C. आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एक टेबल दिलेला आहे, इन्सुलेशन क्लासेस दिलेले आहेत आणि मॅक्झिमम परमिसिबल टेम्परेचर या ठिकाणी दिलेलं आहे आणि इन्सुलेटिंग मटेरियल दिलेलं आहे. जसं की क्लास ए मध्ये कॉटन, सिल्क, पेपर, नॅचरल रेझिन, इमर्ज इन अ ऑइल कम अंडर द दिस क्लासेस. म्हणजेच क्लास बायफर्गेशन केलेलं आहेत आणि त्याच्या रिलेटेड इन्सुलेटिंग मटेरियल इथं त्या ठिकाणी दाखवलेले आहेत आणि त्याच पद्धतीनं त्याचं टेम्परेचर सुद्धा दिलेलं आहे. तर परीक्षेत कुठलाही प्रश्न जर विचारला तर तुम्हाला तो आला पाहिजे. म्हणजेच क्लास एचं डिग्री टेम्परेचर जर विचारलं मॅक्झिमम परमिसेबल टेम्परेचर तर 105°C या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर क्लास एफ आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे क्लास ई इन्सुलेशन बद्दल. बघा तिसऱ्या नंबरवर क्लास ई इन्सुलेशन आहे, त्याचं 120° मॅक्झिमम परमिसेबल टेम्परेचर दिलेलं आहे. तर त्याच्या अंडरमध्ये मटेरियल जर बघितले लॅमिनेटेड कॉटन,
लॅमिनेटेड पेपर, सिंथेटिक रिझाईन अँड इनॅमल. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. बघा क्लास ई मध्ये पुन्हा 120 डिग्री सेंटीग्रेड. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आता या ठिकाणी पण ऑप्शन वरती खाली झालेले आहेत, फक्त उत्तर लक्षात ठेवा. ऑप्शनचं काय ते टायपिंग मध्ये झालं असतील, फक्त उत्तर लक्षात ठेवा. क्लास ई इन्सुलेशन जर विचारलं तर 120 डिग्री मॅक्झिमम परमिसिबल टेम्परेचर असेल. प्रश्न क्रमांक 11. विच टाइप ऑफ इन्सुलेशन टेप इज नॉट सुटेबल फॉर इन्सुलेशन पर्पज. इन्सुलेशनसाठी कोणत्या प्रकारचे इन्सुलेशन टेप योग्य नाही. आता हा प्रश्न आपण PSE जे केरला कॉर्पोरेशन आहे, म्हणजे केरला इलेक्ट्रिकल कॉर्पोरेशन आहे, त्या ठिकाणाहून आपण हे पूर्ण पेपर या ठिकाणी घेतलेला आहे. तर याची जी आन्सर की आहे त्याच पद्धतीने आपण प्रश्न टाकलेले आहेत. तर त्याची जी आन्सर की आहे त्या आन्सर की सुद्धा आपण आन्सर की नुसारच या ठिकाणी उत्तर घेतलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डक्ट टेप. आता डक्ट टेप या ठिकाणी तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल साइड बाय साइड बघा. तर अशा पद्धतीचा डक्ट टेप त्या ठिकाणी असते, जो की इन्सुलेशन पर्पजमध्ये त्या ठिकाणी वापरत नाही. हा जनरली HVAC जी सिस्टम आहेत, हीट अँड व्हेंटिलेशन सिस्टम आहे किंवा रेफ्रिजरेशन सिस्टम आहे, तर त्या ठिकाणी हा टेप वापरला जाते. तर लक्षात ठेवा, डक्ट टेप आपण HVAC सिस्टम जे आहेत तर त्या ठिकाणी वापरत असतो. प्रश्न क्रमांक 12. विच टाइप ऑफ मेथड इज नोन ॲज रेझिस्टन्स स्टार्ट मोटर. कोणत्या प्रकारची पद्धत रेझिस्टन्स स्टार्ट मोटर म्हणून ओळखली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, स्प्लिट फेज मोटर. प्रश्न क्रमांक 13. विच कलर इज रिकमेंडेड फॉर अर्थ कनेक्शन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ग्रीन. प्रश्न क्रमांक 14. विच वन इज अ प्रॉपर लोकेशन फॉर माउंटिंग मेन स्विच गिअर इन अ बिल्डिंग. इमारतीमध्ये मेन स्विच गिअर लावण्याची योग्य स्थान कोणते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ॲक्सेसिबल प्लेस नियर द टर्मिनेशन ऑफ सर्व्हिस लाईन. सर्व्हिस लाईनच्या समाप्तीजवळ म्हणजेच प्रवेशायोग्य ठिकाण, त्या ठिकाणी आपल्याला स्विच गिअर आपण लावण्यासाठी योग्य असते. प्रश्न क्रमांक 15. व्हॉट इज द युनिट ऑफ वर्क डन इन SI युनिट. SI युनिटमध्ये वर्क डनचे एकक काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जूल. प्रश्न क्रमांक 16. द पॉवर फॅक्टर ऑफ प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट इज. पूर्णपणे प्रतिरोधक सर्किटचा पॉवर फॅक्टर आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, युनिटी. प्रश्न क्रमांक 17. अँड अल्टरनेटिंग करंट ऑर व्होल्टेज इज दॅट विच. म्हणजेच पर्यायी विद्युत प्रवाह किंवा व्होल्टेज म्हणजे जे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, चेंज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. प्रश्न क्रमांक 18. द प्रायमरी वाइंडिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मरचे प्रायमरी वळण आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कनेक्टेड टू द सप्लाय मेन. पुरवठा मुख्याशी जोडलेले असते. प्रश्न क्रमांक 19. मेगर इज यूज टू मेजर. मेगर मोजण्यासाठी वापरला जातो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इन्सुलेशन रेझिस्टन्स. प्रश्न क्रमांक 20. मुव्हिंग आयरन टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंट आर यूज ऑन. मुव्हिंग आयरन प्रकारची साधने यावर वापरली जातात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बोथ AC अँड DC. प्रश्न क्रमांक 21. नॉर्मली द मुव्हिंग आयरन इन्स्ट्रुमेंट आर प्रोव्हाइडेड विथ. साधारणतः मुव्हिंग आयरन उपकरणे दिली जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, एअर फ्रिक्शन डॅम्पिंग. प्रश्न क्रमांक 22. द गॅसेस इनसाइड इनर डिस्चार्ज ट्यूब ऑफ सोडियम वेपर लॅम्प. सोडियम वेपर दिव्याच्या आतील डिस्चार्ज ट्यूबमधील वायू आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, निऑन. प्रश्न क्रमांक 23. अल्टरनेटर आर युजली डिझाईन टू जनरेट. अल्टरनेटर सहसा उत्पन्न म्हणजेच जनरेट करण्यासाठी डिझाईन केले जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डिफाईन फ्रिक्वेन्सी. प्रश्न क्रमांक 24. वेन द स्पीड ऑफ अल्टरनेटर इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी विल बी. जेव्हा अल्टरनेटरची गती वाढते तेव्हा वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सीवर काय परिणाम होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इन्क्रीज. फ्रिक्वेन्सी सुद्धा वाढते.
प्रश्न क्रमांक 25. इन अन AC सर्किट द रेशो ऑफ KW डिवायडेड बाय KVA रिप्रेझेंटेड ॲज, म्हणजेच KW जर विचारला आपण किलोवॅट इज ॲक्च्युअल कन्झ्युम इन अ सर्किट. या ठिकाणी आपल्याला या प्रश्नामध्ये रेशो विचारलेला आहे. KW डिवायडेड बाय KVA म्हणजेच काय होतंय, तर प्रश्न क्रमांक 25 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पॉवर फॅक्टर. या ठिकाणी दिसत असेल KW तुम्हाला ऍक्च्युअल पॉवर कन्झ्युम इन अ सर्किट आणि KVA म्हणजे काय, अपरंट पॉवर कन्झ्युम इन अ सर्किट. म्हणजे जर याचा जर रेशो बघितला तर रेशो रिप्रेझेंट काय करते, तर पॉवर फॅक्टर या ठिकाणी रिप्रेझेंट करते. प्रश्न क्रमांक 26. द रिलक्टन्स ऑफ 2 हेनरी चोक कॉईल ॲट 100 हर्ट्स इज. या प्रश्नामध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काढायचं आहे, तर त्याचं रिलेशन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. या ठिकाणी बघा XL इक्वल्स टू 2 पाय F इंटू L. F म्हणजेच काय, तर फ्रिक्वेन्सी दिलेले आहेत. फ्रिक्वेन्सी ऑफ AC सिग्नल आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहेत 100 हर्ट्स. आणि L म्हणजेच इंडक्टन्स ऑफ कॉईल या ठिकाणी दिलेला आहे, ते पण 2H दिलेला आहे, 2 हेनरी या ठिकाणी दिलेला आहे. तर लक्षात ठेवा या रिलेशनमध्ये आपल्याला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आपण काढू शकतो. तर ह्या रिलेशनमध्ये ज्या ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत गिवन त्या पुटअप करायच्या आहेत आणि फायनल आन्सर काढायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 26 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1256 ओहम म्हणजेच 1256 ओहम. प्रश्न क्रमांक 27. द पाथ ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स इन अ ट्रान्सफॉर्मर हॅज. ट्रान्सफॉर्मरमध्ये चुंबकीय प्रवाहाचा मार्ग असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लो रिलक्टन्स. प्रश्न क्रमांक 28. द इन्स्ट्रुमेंट इज यूज फॉर मेजरिंग अ रेजिस्टन्स ऑफ 100 मेगा ओहम इज. 100 मेगा ओहमचे प्रतिकार मोजण्यासाठी म्हणजेच रेजिस्टन्स मोजण्यासाठी वापरलेले साधन आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मेगर. हे सर्व प्रश्न आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत त्यामधनं घेतलेले आहेत आणि आन्सर की जे आहेत ते पण सुद्धा आपण त्याच ठिकाणाहून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये जर काही डाऊट असतील तर मी तुम्हाला टेलिग्रामवर काही याची जे PDF आहे ते PDF तुम्हाला पाठवेल. आणि फायनल आन्सर की सुद्धा जे मुलांनी ग्रीव्हरन्स घेतलेले होते त्या ग्रीव्हरन्समध्ये सुद्धा फायनल आन्सर की मध्ये सुद्धा हेच प्रश्नाचे उत्तर त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर याला धरूनच आपण या ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत, ते लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29. विच ऑफ द फॉलोइंग मीटर हॅज द बेस्ट ॲक्युरसी. खालीलपैकी कोणत्या मीटरची अचूकता सर्वोत्तम आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मुव्हिंग कॉईल मीटर. प्रश्न क्रमांक 30. व्हॉट इज द रिकमेंडेड मॅक्झिमम प्रीहीटिंग टेम्परेचर अलाउड इन अ वाइंडिंग. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 90 डिग्री सेंटीग्रेड. प्रश्न क्रमांक 31. द फ्रिक्वेन्सी जनरेटेड बाय 8 पोल अल्टरनेटर रोटेटिंग ॲट 600 RPM विल बी. तर या प्रश्नामध्ये आपल्याला पुन्हा नंबर ऑफ पोल दिलेले आहेत 8 आणि RPM दिलेला आहे 600 RPM. आपण मागच्या ज्या काही सिरीज घेतलेल्या आहेत त्या सिरीजमध्ये PYQ सेशनमध्ये एक तरी प्रश्न या ठिकाणी आलेला आहे, फक्त व्हॅल्यू चेंजेस आहेत. तर 100% अशा पद्धतीचा प्रश्न प्रत्येक परीक्षेत विचारला जातो. तर लक्षात ठेवा हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टंट आहे. फ्रिक्वेन्सी काढायची आहेत किंवा स्पीड काढायची आहेत, अल्टरनेटरची स्पीड काढायची आहे. तर हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला याचा रिलेशन जे आहेत लक्षात असणं गरजेचं आहे. तर या प्रश्नामध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या आपण ज्या रिलेशनमध्ये पुटअप करू. जसं 600 दिलेलं आहे अल्टरनेटर स्पीड, त्यानंतर 120F डिवायडेड बाय P असते. आता 120F म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. पहिल्याच वाक्यात जर आपल्याला दिसत असेल तर फ्रिक्वेन्सी जनरेटेड म्हणजेच काय, तर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी काढायची आहे. आणि 8 म्हणजेच काय, तर 8 पोल दिलेला आहे. तर आपल्याला इक्वेशनमध्ये टाकायचं आहे आणि जो क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे तो करून मग आपल्याला फाइंड आउट आपल्याला आन्सर भेटते F इक्वल्स टू 40 हर्ट्स. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 40 हर्ट्स. प्रश्न क्रमांक 32. ॲज कम्पेअर्ड टू द ॲम्प्लिफायर अ ट्रान्सफॉर्मर कॅन नॉट.
ॲम्प्लिफायरच्या तुलनेत ट्रान्सफॉर्मर हे करू शकत नाही. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इन्क्रीज आउटपुट. प्रश्न क्रमांक 33, विच ऑफ द फॉलोइंग इज नोन ॲज मेटल रेक्टिफायर? खालीलपैकी कोणते मेटल रेक्टिफायर म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॉपर ऑक्साइड रेक्टिफायर. प्रश्न क्रमांक 34, अ सिंगल मशीन विच कॅन जनरेट AC or DC as well as AC and DC both is called? एकच मशीन जे AC किंवा DC तसेच AC आणि DC दोन्ही तयार करू शकते त्याला म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रोटरी कन्व्हर्टर. प्रश्न क्रमांक 35, अ कमर्शियल युनिट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी इज? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, किलोवॅट अवर. प्रश्न क्रमांक 36, हाऊ मेनी नंबर ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह प्लेट्स आर प्लेस्ड इन अ 9 प्लेट लीड ॲसिड सेल? आता बघा, आपण मागच्या सर्वात पहिला जो लेक्चर घेतला होता बॅटरी अँड सेल, त्यामध्ये मी सांगितलं होतं की कुठलीही लीड ॲसिड बॅटरी असेल त्यामध्ये एक निगेटिव्ह प्लेट जास्त असते ॲज कम्पेअर टू पॉझिटिव्ह प्लेटपेक्षा. जेवढी पॉझिटिव्ह प्लेट असते त्याच्या एक जास्त असते निगेटिव्ह. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 4 पॉझिटिव्ह प्लेट अँड 5 निगेटिव्ह प्लेट. म्हणजेच निगेटिव्ह प्लेट 5 असेल तर पॉझिटिव्ह प्लेट 4 असतील. तर अशा पद्धतीचं अरेंजमेंट त्या आपण लीड ॲसिड बॅटरीमध्ये बघत असतो. प्रश्न क्रमांक 37, द SI युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी इज? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ओहम मीटर. प्रश्न क्रमांक 38, द रेझिस्टन्स ऑफ परफेक्ट इन्सुलेटर इज? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इन्फिनिटी. प्रश्न क्रमांक 39, द फॉर्म फॅक्टर इज अ रेशो ऑफ? फॉर्म फॅक्टरचा आपल्याला रेशो विचारलेला आहे, त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, RMS व्हॅल्यू टू द ॲव्हरेज व्हॅल्यू. प्रश्न क्रमांक 40, द युनिट ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टेस्ला. प्रश्न क्रमांक 41, द बेसिक प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इज? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा मूलभूत सिद्धांत आहे. प्रश्न क्रमांक याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, फॅरेडेज लॉ. बहुतेक प्रश्न रिपीट झाले असतील तर ते प्रश्न रिपीट झाले असतील तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 42, विच टाईप ऑफ फॉलोइंग इन विच इन्स्ट्रुमेंट इज यूज फॉर मेजरिंग स्पेसिफिक ग्रॅव्हिटी? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशाने मोजतो ते विचारलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हायड्रोमीटर. प्रश्न क्रमांक 43, इलेक्ट्रोलाइट यूज्ड इन अ निकेल आयरन सेल? निकेल आयरन सेलमध्ये इलेक्ट्रोलाइट वापरला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, KOH म्हणजेच पोटॅशियम हायड्रॉक्साईड. प्रश्न क्रमांक 44, सेमीकंडक्टर इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ इज नोन ॲज? त्याच्या शुद्ध स्वरूपातील अर्धसंवाहक म्हणजे सेमीकंडक्टर म्हणून ओळखले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इंट्रिन्सिक कंडक्टर. प्रश्न क्रमांक 45, द मिनिमम नंबर ऑफ डायोड निडेड फॉर ब्रिज रेक्टिफायर? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 4. प्रश्न क्रमांक 46, द युनिट ऑफ सेल्फ इंडक्शन इज? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हेनरी. प्रश्न क्रमांक 47, पुन्हा हा प्रश्न विचारलेला आहे, द इन्सुलेटिंग मटेरियल बिलॉंग टू क्लास बी इन्सुलेशन इज? आता क्लास बी मध्ये जर तुम्ही बघितला, सिरियल नंबर 4 वर आपल्याला या ठिकाणी दिसून येते मायका, ग्लास, फायबर आणि ॲस्बेस्टॉस. आपल्याला ऑप्शनमध्ये मायका दिलेला आहे, तर आपल्याला मार्क करावं लागेल मायका. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मायका. आता आपल्याला अगोदर विचारलं होतं क्लास ई बद्दल, या ठिकाणी क्लास बी बद्दल विचारलेलं आहे. तर चार्ट इम्पॉर्टंट आहे, करून ठेवा. प्रश्न क्रमांक 48, हॅस्टेरिसिस इज फिनोमिना ऑफ रिकामी जागा ऑफ मॅग्नेटिक सर्किट? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लॅगिंग बी बिहाइंड एच. आपण हॅस्टेरिसिस बद्दल पण मागच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं, हॅस्टेरिसिस फिनोमिना. प्रश्न क्रमांक 49, द मॅक्झिमम करंट दॅट कॅन पास थ्रू अ 2 ओहम 2 वॅट रेजिस्टर्स विल बी? 2 ओहम 2 वॅट रेजिस्टरमधून जास्तीत जास्त प्रवाह जाऊ शकतो.
तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 1 एम्पियर. या ठिकाणी पी रेटिंग रिलेशन दिलेलं आहे बघा. आपल्याला रिलेशन लावायचं आहे पी रेटिंग इक्वल्स टू म्हणजेच आय म्हणजेच करंट इंटू रेजिस्टन्स. पी रेटेड म्हणजेच 2 वॅट या ठिकाणी दिलेलं आहे प्रश्नामध्ये. त्यानंतर रेजिस्टन्स सुद्धा ओहम मध्ये दिलेला आहे 2 ओहम. आपल्याला आय स्क्वेअर म्हणजेच काय तर मॅक्झिमम करंट आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. तर मॅक्झिमम करंट म्हणजेच काय तर आय स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी आय स्क्वेअर बाजूला असेल आणि पी च्या डिवायडेड मध्ये आर चालला जाईल. गिवन जो डाटा आहे तो गिवन आपल्याला जशाच तसे ठेवणे आहेत आणि त्याचं उत्तर फाइंड आउट करणे आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 1 एम्पियर. तर याचं उत्तर येईल 1 एम्पियर. बघा अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आहे. प्रश्न क्रमांक 50 आणि शेवटचा प्रश्न. डिस्ट्रीब्युटर ट्रान्सफॉर्मर आर डिझाईन टू हॅव मॅक्झिमम इफिशियन्सी नियरली. डिस्ट्रीब्युटर ट्रान्सफॉर्मर कोणत्याही इच्छित लोडवर जास्तीत जास्त कार्यक्षमतेने डिझाईन केलेले असतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ॲट 50% ऑफ फुल लोड. आज आपण टोटल या PYQ सिरीज 9 मध्ये 50 प्रश्न बघितलेले आहेत. येणारी जे पेपर असतील किंवा येणारी जे सिरीज असतील त्यामध्ये सुद्धा आपण भरपूर प्रश्न या ठिकाणी घेऊन येऊ. जे कुठले विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.